या 6 गोष्टी कधीही बाहेर बोलू नये. जर या गोष्टी आपण बाहेर बोललो तर त्याचा आपल्यावर आणि आपल्या नात्यांवर दुष्परिणाम होऊ शकतो. कधीतरी काही गोडबोली लोक गोड बोलून आपल्याकडून बरीच माहिती, आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कटू आठवणी, नातेसंबंध याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण मी कोणालाही सांगणार नाही असे म्हणून ते समाजात आपली बदनामी करतात. म्हणून मित्रांनो, आज आपण त्या 6 गोष्टींवर चर्चा करू. याबद्दल गप्प राहणं हेच शहाणपणाचं असतं. 1. तुमची आर्थिक स्थिती कुणासमोर उघड करू नका. आपली आर्थिक स्थिती ही आपली वैयक्तिक बाब असते. तुमचा पगार तर कधीच कुणाला सांगू नका. जोपर्यंत तुमचा पगार कोणाला माहिती नसतो तोपर्यंत लोकांची तुमच्याशी सामान्य वागणूक असते. मात्र एकदा का कळलं की आपलं उत्पन्न कमी आहे की लगेच तुमच्याशी बोलण्याचा, वागण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपला खर्च, कर्ज यासारख्या गोष्टी कोणासोबतही उघड करणे हे तुमच्या हिताचे नाही. अनेक वेळा तुमच्या आर्थिक स्थितीचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो किंवा दुसऱ्यांना मत्सरही वाटू शकतो. उगाचच अनावश्यक तुलना आणि स्पर्धा निर्माण होऊ शकते. स्वतःला या गोष्टी बोलण्यापासून रोखण्यासाठी आपण बोलताना भान ठेवलं पाहिजे. माणसं ओळखायला जेवढं लवकर शिकाल तेवढं फायद्यात राहाल. आर्थिक बाबी गोपनीय ठेवणं हेच शहाणपणाचे लक्षण आहे. नंबर 2. आपल्या कमकुवत गोष्टी किंवा अपयश सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश आणि कमकुवत गोष्टी असतात, ज्याला आपण आपली दुखरी नस असे म्हणतो. ही गोष्ट आपल्या हृदयाला जखम करून गेलेली असते. हा विषय काढला की आपल्या जखमीवरची खपली काढल्याप्रमाणे त्रास होतो. मात्र अशा गोष्टींवर बाहेर चर्चा केल्यास दुसरे लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. याचा परिणाम असा होतो की तुम्हाला निराशा आणि न्यूनगंड येऊ शकतो. यावर उपाय म्हणजे या गोष्टी स्वतःसाठी ठेवून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. 3. आपल्या पुढील योजना आणि स्वप्न कोणालाही आधीच सांगू नका. आपले स्वप्न आणि भविष्यातील योजना प्रत्येकाला सांगणं आवश्यक नाही. अपूर्ण स्वप्नांबद्दल लोकांशी बोलून आपण त्यांना बोलायला विषय देत असतो. आपली स्वप्न आपल्या मेहनतीतूनच साकार करा. बोलण्यापेक्षा कृतीतून त्याचा परिणाम दाखवा. जर काही कारणांनी आपल्या योजना किंवा स्वप्न पूर्ण होऊ शकली नाहीत तर आपल्याला लोकांच्या टीका आणि नकारात्मकतेला सामोरे जावे लागू शकते. दुसऱ्यांची मतं आपल्या उत्साहावर परिणाम करू शकतात. त्यामुळे आपले स्वप्न याबद्दल कोणालाही काही सांगण्याची गरज नाही. नंबर 4. आपल्या आयुष्यातील खाजगी समस्या लोकांसमोर उघड करू नका. खाजगी समस्या ही एक गंभीर बाब असते, ज्यावर विचार करूनच बोलले पाहिजे. आपले नातेसंबंध किंवा कौटुंबिक गोष्टी बाहेर बोलल्यास त्याचा परिणाम कुटुंबातील सन्मानावर होऊ शकतो. म्हणूनच अशा समस्यांवर विश्वासू व्यक्तीकडे मार्गदर्शन घेणं आणि त्या समस्या गोपनीय ठेवणे गरजेचे आहे. लोक ऐकताना खूप सहानुभूती दाखवतात आणि चारचौघात मिटक्या मारत मजा घेत असे विषय चघळले जातात. म्हणून आपलं खाजगी आयुष्य गोपनीय राहिलं पाहिजे. नंबर 5. आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका. आपली वैयक्तिक माहिती जसे की आधार क्रमांक, बँक तपशील किंवा इतर संवेदनशील माहिती उघड करणे हानिकारक ठरू शकतं. ही माहिती इतरांच्या हातात पडल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणूनच ही माहिती गोपनीय ठेवून सुरक्षेच्या दृष्टीने दक्ष राहणं महत्त्वाचं आहे. नंबर 6. आपल्या यशाचे गोडवे गाऊ नका. आपल्या यशाची स्तुती स्वतःहून सांगणं अहंकाराला चालना देऊ शकते आणि दुसऱ्यांनाही ते त्रासदायक वाटू शकते. शिवाय यामुळे समोरची व्यक्ती जेलस फील करू शकते. त्यामुळे नकारात्मक भाव निर्माण होऊन ते आपल्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे विनम्रतेने आपलं यश स्वीकारावं. ते तुम्हाला सांगण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जर नक्कीच प्रयत्नपूर्वक यश मिळवले असतील तर समाजात आपोआप तुमची वाहवा होणारच आहे. त्याबद्दल बोलण्याऐवजी अजून पुढे कसे जाता येईल हा प्रयत्न करावा. तर मित्रांनो, आपल्या प्रत्येक गोष्टीतून आपण शिकत असतो आणि प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक संयमी बनवतो. चला तर मग या गोष्टी गुप्त ठेवून आपण आपल्या आयुष्याला सुखद बनवूयात. तुम्हाला जर आजचे विचार आवडले असतील आणि पटलेही असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.